वहिनी, मला मधुराकडून सगळं काही कळलं. सत्यजित आहे का? हो, ते आहेत घरी. मला जरा बोलायचं त्याच्याशी. ठीक आहे, मी देऊ का त्यांना फोन? वहिनी, एक मिनिट. मी आता तसं फोनवर बोलणं चुकीचं आहे. मी प्रत्यक्ष येऊन त्याला भेटेन आणि मग बोलेन. पण तत्पूर्वी त्याच्या कानावर घाला मी येतोय म्हणून. कारण काय, घरी आधीच सगळे टेन्शनमध्ये असतील. मी आल्यामुळे आणखी नवीन वाद नको व्हायला. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून कळवते तुम्हाला. ठीक आहे. आपण आज एकमेकांना ओळखत नाही ना प्रधान साहेब? हा, गेली 10-12 वर्ष तुम्ही व्यवहार करताय माझ्या बरोबर. हे बघा, ऐकून घ्या आधी, तुम्ही माझं ऐकून घ्या. मी मान्य करतो मी अडचणीत आहे, पण मी डबल रेट ऑफ इंटरेस्टनी पैसे परत करायला तयार आहे. प्लीज फक्त यावेळी मला मार्केटमधनं पैसे उचलायला मदत करा प्लीज. मी लिहून देतो ना तुम्हाला. हॅलो प्रधान साहेब. हॅलो हॅलो. साले, माझ्या जीवावर मोठे झाले हे. आणि अहो, काय काय आहे? नाही, मी फक्त निरोप द्यायला आले होते. काय? विहंग भाऊजींचा फोन आला होता. का? त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. माझं श्राद्ध आहे इथे. हे असं बोलून काय मिळतं तुम्हाला? ते मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला नाही शिकवायचं, कळलं? त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. नाही, मला नाही भेटायचं त्याला. अहो, हे बघा, मी काय म्हणते, अशा परिस्थितीत झालीच तर आपल्याला मदत होणार आहे. आणि मग तुम्ही तुला काय वाटतं आणि तुला काय नाही वाटत हे महत्वाचं नाही. आणि माझ्यावर आलेल्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी मला विहंग भोसले सारख्या माणसाची गरज नाही, कळलं? काय अजून इथेच उभी आहेस? त्याचा जर पुन्हा फोन आला तर याच शब्दात माझा निरोप कळवायचा त्याला, कळलं? जा.